डॉक्टर अशोकराव माने आहेत की नाही? अध्यक्ष महोदय, माझ्या हातकणंगले मतदारसंघातील काही गावामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि त्या पुरामध्ये डॉक्टर अनेक अशोकराव दलितांची माने. गरिबांची घरं पाण्याखाली जातात. अनेक मुलांना अनेक घरांना स्थलांतरित केलं जातं. त्यापैकी ज्या घरामध्ये पाणी शिरलंय त्याच्यामध्ये 10,000 रुपयाचं अनुदान त्या लोकांना मिळतंय. परंतु ज्यांना स्थलांतरित केलेलं आहे आणि त्याच्या भोवताली पाणी आहे त्या लोकांना अनुदान मिळत नाही. 1919 साली आपल्या तो GR झालेला आहे की ज्या घरात पाणी गेलं नाही त्या लोकांना 10,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान द्यावं. परंतु अद्यापपर्यंत त्या लोकांना सानुग्रह मिळालं नाही. तेव्हा ज्या घराभोवती पाणी गेलेलं आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत अशा लोकांना ते अनुदान मिळावं यासाठी आमच्या या भागातील लोकांचं अनेक लोक त्याचे उपोषण करतात, अनेक लोक त्याच्यासाठी संघर्ष करतात, पण अद्यापपर्यंत त्यांना ते अनुदान मिळालं नाही. ते मिळावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर ज्या कोल्हापूर जिल्ह्यातील जुलै 2024 मध्ये सध्याच्या पूर आला होता आणि त्या पुरामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेताचे पंचनामे तहसीलदार कार्यालय हातकणंगले यांनी केले असून त्यातील 5,646 शेतकऱ्यांचे पंचनामे झाले. एकूण 5,57,57,80,853 रक्कम प्रक्रियेत आहे. गेल्या महिन्यातील 4,822 शेतकऱ्यांनी EKYC केले असून आतापर्यंत त्यांना मोबदला मिळालेला नाही. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.